बघा मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी शोल्डर हे समोरच्या साईडला का उतरते आणि मागून सर्व ब्लाऊज हे समोरच्या साईडला का येतो, असे झाल्यामुळे तुमचा गळाही मोठा होतो। आता बघा इथे शोल्डर किती खाली आलेले आहे। हे शोल्डर आपल्याला इथे पाहिजे, ही शोल्डरची निश्चित जागा आहे, पण ही शोल्डर खाली उतरल्यामुळे पाठीमागचा संपूर्ण भाग हा समोरच्या साईडला येतो आणि आपला ब्लाऊज चुकतो। हे शोल्डर कसे उतरू नये त्यासाठी काय करायचे आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेले आहे। तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ हा खूप इम्पॉर्टंट होणार आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये शोल्डर बरोबरच तुमचे इतरही सर्व काही प्रॉब्लेम दूर होणार आहे। तर बघा मैत्रिणींनो, शोल्डर समोरच्या साईडला येऊ नये आणि ब्लाऊज पुढच्या साईडला येऊ नये त्यासाठी मी 10 अशी कारणं सांगणार आहे की त्यामुळे तुमचा ब्लाऊज बिघडतो। त्यातले एक कारण जरी तुमचे चुकले, एका कारणामुळे जरी तुमच्याकडून चुकी झाली तर ब्लाऊज हे समोरच्या साईडला उतरतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी कारण तर सांगणारच आहे, त्यासोबतच तुमच्या प्रॉब्लेमचे 100% सोल्युशन मी आणलेले आहे। तर चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनर या चॅनलमध्ये। तर चला आता आपण पहिलं कारण काय आहे ते जाणून घेऊया। बघा मैत्रिणींनो, तुमच्या ब्लाऊजची मागची उंची ही जास्त असली आणि त्यापेक्षा समोरची उंची ही कमी असली तर तुमचा ब्लाऊज हा समोरच्या साईडला हमखास उतरतो। बघा, मागची उंची जितकी आहे तितकीच आपल्याला समोरची उंची ब्लाऊज तयार झाल्यावर यायला हवी। आले लक्षात? त्यासाठी काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे। आता मी इथे तुम्हाला समजून सांगते। समजा मागची उंची आपली इतकी आहे, समजा जी मी आता दाखवत आहे एवढी आपल्या ब्लाऊजची उंची आहे आणि समोरची उंची जर अर्धा इंच कमी असली तर बघा इथे अर्धा इंच मी इथे दुमत मारते। असे आता आपण समजू की समोरची बाजू अर्धा इंच आखूड झालेली आहे। जेव्हा आपण अंगामध्ये ब्लाऊज घालतो तेव्हा पोटाला जेव्हा आपण ब्लाऊज घालताना खालची हुक लावतो त्यावेळेस मागची साईड आणि समोरची साईड ही एकदम व्यवस्थित होत असते। मग त्यावेळेस काय होते, समोरची बाजू ही अर्धा इंच कमी असल्यामुळे ब्लाऊज हा अर्धा इंच समोरच्या साईडला कमी पडतो। मग ते ब्लाऊज काय होतो, अर्धा इंच ही जागा भरून काढण्यासाठी मागची साईड ही समोरच्या साईडला ओढतो। तर बघा इथे शोल्डर इथे मागच्या साईडचे समोरच्या साईडला आलेले आहे। बघा आता तुम्हाला दाखवल्याप्रमाणे तुम्हाला इथे समजत असेल की खाली कमरेला सारखे आपण करून घेतल्यावर मागची बाजू ही समोरच्या साईडला उतरते। त्यासाठी आपल्याला ब्लाऊजचे माप कसे टाकायचे असते आणि कटिंग कशी करायची असते ते इथे तुम्हाला मी सांगणार आहे, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल आणि हा प्रॉब्लेम तुमच्यासोबत येणारच नाही। तर इथे बघा मी तुम्हाला मागची साईड काढून दाखवणार आहे आणि नंतर समोरची साईड काढून दाखवणार आहे आणि काय काय माप घ्यावे लागते, कसे बदल करावे लागते ते इथे सांगणार आहे। तर बघा ही मागची साईड इथे मी काढलेली आहे। मागच्या ब्लाऊजची उंची जर तुमची 13 इंच असेल, आता हा ब्लाऊज तुम्हाला मापाला दिलेला आहे, ही जर उंची 13 इंच असेल तर तुम्हाला मागच्या साईडचे माप काढण्यासाठी अर्धा इंच शिलाई मार्जिन शिल्लक घ्यायची आहे। तर ते कशासाठी, वरती आणि खाली दोन्हीकडे पाव इंच शिलाईमध्ये जाईल, 13 इंच मग आपली तयार होईल। आले लक्षात? तर इथे 13.5 इंच मी उंचीला घेतलेला आहे, म्हणजे बरोबर वरती पाव इंच आणि खाली पाव इंच शिलाईमध्ये जाऊन आपले 13 इंचाची ब्लाऊजची उंची तयार होईल, मागची साईड तयार होईल। आले लक्षात? तर आता समोरच्या साईडमध्ये आपल्याला उंची तितकीच घ्यायची नाही। बघा आपल्याला तयार जर 13 इंच पाहिजेत असेल तर समोरच्या साईडला जर आपण इतकीच जर उंची घेतली, आता किती घेतलेली आहे आपण मागच्या साईडची 13.5, तुम्ही समोरच्या साईडला सुद्धा 13.5 इंचच उंचीला माप घेता। तर तसे केल्याने तुमचा ब्लाऊज चुकतो। तर तो कसा चुकतो आणि समोरच्या साईडसाठी अर्धा इंच आपल्याला वाढून घ्यावे लागते, तर ते का वाढून घ्यावे लागते तर मी आता सांगणार आहे। तर बघा इथे समोरच्या साईडचा डायग्राम मी काढून घेतलेला आहे, आता तुम्हाला परफेक्ट समजेल। तर बघा समोरच्या साईडला दोन्ही इकडे शिलाईमध्ये तर जाणार आहे, वरती जाणार आहे पाव इंच, खाली जाणार आहे पाव इंच। बघा वरती पाव इंच शिलाईमध्ये जाणार आहे, खाली पाव इंच शिलाईमध्ये जाणार आहे आणि पाव इंच जी आपली क्रॉसपट्टी आहे तिथे शिलाईमध्ये जाणार आहे। मागच्या साईडला 2 ठिकाणी शिलाईमध्ये जाणार आहे तर समोर 3 ठिकाणी शिलाईमध्ये जाणार आहे। मागच्या साईडला 2, समोर 1, 2 आणि 3। आले लक्षात? तर समोरच्या साईडने बघा वरती पाव, क्रॉसपट्टीमध्ये पाव आणि खाली पाव असे पाऊण इंच शिलाईमध्ये जाणार आहे। तर पाऊण इंच आता प्रत्येक वेळेस पाव इंच शिलाईमध्ये थोडी जाणार आहे, थोडी शिल्लक जाईल, तर 1 इंच शिलाईमध्ये आपले जाणार आहे असे आपण गृहीत धरू। तर बघा
मागची आणि समोरची उंची आपण 13.5 इंच घेतली होती, तर समोरच्या साईडला शिलाईमध्ये 1 इंच जाणार आहे. तर समोरच्या साईडला किती राहील मग? 1 इंच गेल्यावर 12.5 इंच, आणि मागच्या साईडला अर्धा इंच जाईल, कारण की वरती आणि खाली 2 ठिकाणी शिलाईमध्ये जाणार आहे. तर किती राहील मग? 13.5 मधले अर्धा इंच कमी केल्यावर 13 इंच. तर मागची उंची झाली 13 इंच, समोरची उंची झाली 12.5 इंच. तर अशी सेम जर तुम्ही उंची घेतली तर समोरच्या साईडने जास्त शिलाई मार्जिन जाऊन समोरच्या साईडची उंची तुमची कमी झालेली आहे. झाली इथे 12.5 इंच झाली. आता काय होईल? आता ब्लाऊज शिवून झाल्यावर जेव्हा आपण फिटिंग करतो, ब्लाऊज अंगामध्ये घालतो, त्यावेळेस समोरच्या साईडची उंची कमी घेतली तर मागच्या साईडची उंची समोरच्या साईडला ओढण्याचा ब्लाऊज हा प्रयत्न करतो. त्यामुळे काय होते की ब्लाऊज हा समोरच्या साईडला ओढल्यासारखा होतो, समोर येतो, शोल्डरही खाली पडते. त्यासाठी आधीच तुम्हाला माप टाकत असताना मागच्या साईडपेक्षा समोरची साईड ही अर्ध्या इंचाने उंचीला वाढून घ्यायचं आहे, जेणेकरून तुमचे तिन्हीकडे शिलाईमध्ये जाऊन बरोबर उंची मागची आणि समोरची सेम होईल. आले लक्षात? हा पॉईंट तर तुमचा क्लिअर झालेला आहे. आता 2 नंबरचा जो पॉईंट आहे तोही खूप महत्त्वाचा आहे. ज्या वेळेस तुमची कटोरी ही मापापेक्षा लहान असते, आता तुमची 36 साईज आहे, 36 साईजला कटोरी बरोबर 5.5 इंचाची असते, पण तुमची कटोरी तुम्ही 5.5 इंचावर न घेता त्यापेक्षा लहान घेता. खूप साऱ्या ब्लाऊजमध्ये मी हे प्रॉब्लेम बघितलेले आहे की मोठे माप आहे पण कटोरी लहान आहे. त्यावेळेस काय होते मैत्रिणींनो, तुमचा ब्लाऊज समोरच्या साईडला येतो. का येतो? कारण की मापाप्रमाणे तुमची कटोरी ही जास्त असते, छाती जास्त असते आणि तुम्ही इथे घेतलेली असते कमी. त्यामुळे काय होते की तुमच्या छातीला जितकी जागा पाहिजे असते तितकी समोरच्या साईडमध्ये भेटत नाही, आणि संपूर्ण जागा घेण्यासाठी मग तो ब्लाऊज मागची साईड समोर खेचतो. आले लक्षात? समोर खेचल्यामुळे ब्लाऊज हा पूर्णपणे समोरच्या साईडला येतो, समोरच्या साईडला झुकतो, गळाही खाली उतरल्यासारखा होतो. त्यासाठी परफेक्ट ब्लाऊजनुसार परफेक्ट कटोरी ही खूप महत्त्वाची आहे. आता 3 नंबरचा पॉईंटसुद्धा खूप महत्त्वाचा आहे. बघा मैत्रिणींनो, ज्यावेळेस आपण गोठ लावतो त्यावेळेस आपण गोठ खूप ताणून ताणून लावतो. तर ताणून ताणून गोठ लावल्यामुळे इथे गळ्याला सैल होते. गळ्याला सैल झाल्यामुळे तो गळा असा मोठा झाल्यासारखं होतो. ज्यावेळेस तुमचा गळा सैल होतो, मोठा होतो, या शोल्डरच्या तिथे फिट राहत नाही, त्यावेळेस तुमचे शोल्डर हे समोरच्या साईडला येते. तर तुम्हाला काय करायचं आहे, गोठ लावत असताना तिरकस लाईनमध्येच पट्ट्या कट करायचा आहे आणि शोल्डरच्या तिथे थोडा फिट्ट म्हणजे पट्टी ओढून गोठ लावायचा आहे, आपला कपडा ओढायचा नाही. त्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलवरच्या गोठ लावण्याचा व्हिडिओ बघावा लागणार आहे. त्यामध्ये बारीक सारीक टिप्स देऊन मी सांगितलेले आहे. त्या व्हिडिओची लिंक मी वरी देते. आता 4 नंबरचा पॉईंटसुद्धा खूप महत्त्वाचा आहे. बघा मैत्रिणींनो, ज्यावेळेस तुमच्या क्रॉसपट्टीची उंची ही जास्त होते त्यावेळेस तुमची क्रॉसपट्टी वर येते, कटोरीवर चढते. ती कशी बघा. आता ही जी क्रॉसपट्टी आहे, प्रत्येक क्रॉसपट्टी ही तुम्हाला कमीच घ्यायची आहे. क्रॉसपट्टीची उंची जर अशी वाढली, बघा अशी उंची जर वाढली तर ही उंची कुठे येत आहे? आपली जे कटोरीचा टक्स पॉईंट आहे तिथे येत आहे. तर इथे आता तुम्हाला क्रॉसपट्टी वाढल्यामुळे कटोरीची उंची ही कमी वाटत असेल तर बघा, समोरच्या साईडला जे आपल्या कटोरीची उंची असते ती कमी होते, त्यामुळे आपली समोरची साईड ही मागच्या साईडला ओढते. आले लक्षात? कारण की इथे आपली छाती बसत नाही, उंची कमी झाल्यामुळे छाती बसत नाही, क्रॉसपट्टी कटोरीवर चढते, त्यामुळे मागची साईड समोरच्या साईडला ओढल्यासारखी होते आणि ब्लाऊज असा आपला खाली येतो. बघितले तुम्ही? त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की क्रॉसपट्टी कधीही समोरची 2.5 इंच समोर आणि कमरेच्या तिथं 2 इंच घ्यायची आहे, किंवा 3 इंच समोर तर कमरेच्या तिथं 2.5 इंच घ्यायचं आहे, त्यापेक्षा मोठी घ्यायची नाही. हे लक्षात ठेवायचं आहे. क्रॉसपट्टी जर तुम्ही कमी घेतली तर तुमची कटोरी एकदम व्यवस्थित बसते, अशी कटोरीवर चढत नाही आणि कटोरीची उंची पूर्णपणे आपल्याला मिळते. 5 नंबरचा पॉईंटसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. कटोरी काढत असताना कटोरीचे जे टक्स असते ते जर आपण व्यवस्थित दिले नाही तरी हा प्रॉब्लेम निर्माण होतो. बघा, आता ही 5.5 इंचाची कटोरी आहे, तर 5.5 इंचाच्या कटोरीला जे हे टक्स आहे ते टक्स आपल्याला 1.5 इंचावर द्यावे लागतात. तर बघा, जेव्हा हे टक्स तुम्ही 1.5 इंचावर देता त्यावेळेस तुमची कटोरी ही फुललेली तयार होते, बरोबर त्या मापाची तयार होते. आता जर तुम्ही हे टक्स कमी घेतले, आता इथे 1.5 इंचाचे टक्स मी घेतलेले आहेत, तर ही कटोरी व्यवस्थित बसलेली आहे. तेच जर हे टक्स तुम्ही कमी घेतले, 1 इंचावर घेतले किंवा 1.5 इंचावर घेतले तर ही कटोरी तुमची चपटी होते.
आणि कटोरी चपटी झाल्यामुळे त्या कटोरीमध्ये तुमची छाती बसत नाही. छाती बसत नसल्यामुळे जागा जास्त पाहिजेत असल्यामुळे मगाशी सांगितल्याप्रमाणे मागची साईड ही समोरच्या साईडला ओढल्या जाते आणि त्यामुळे तुमचा ब्लाऊज कसाच बसत नाही. 36 साईजचा जर ब्लाऊज असला तर त्यासाठी कटोरीने माप हे 5.5 इंचावर टाकायचे आहे आणि टक्स 1.5 इंचावर द्यायचे आहे. आले लक्षात? तर मैत्रिणींनो, हे जे ब्लाऊज आहे ते सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्हाला शिकवणार आहे. त्यामध्ये बारीक बारीक गोष्टी मी सांगणार आहे. तर आपले व्हिडिओ हे रोज बघत राहा, त्यामुळे तुम्हाला खूप फायदा होईल. आणि लवकरच आपले शिवण क्लास सुरुवातीपासून चालू होणार आहे, जेणेकरून बारीक बारीक पॉईंट तुमच्या लक्षात येईल. कुठेही बारीक बारीक गोष्टीसाठी तुम्हाला अडकावे लागणार नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 5 टिप्स सांगितलेल्या आहेत. अजून जे 5 टिप राहिलेले आहेत ते मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर बघा मैत्रिणींनो, हा पार्ट 1 मी तयार केलेला आहे. हा व्हिडिओ खूप मोठा झाला असता, त्यासाठी मी आजच्या व्हिडिओमध्ये 5 पॉईंट सांगितलेले आहे आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये राहिलेले 5 पॉईंट सांगणार आहे. हे पॉईंट इतके महत्त्वाचे आहे मैत्रिणींनो की एकदा हे पॉईंट तुम्हाला माहीत झाले आणि हा प्रॉब्लेम तुमचा दूर झाला तर तुमचा ब्लाऊज अजिबातच बिघडणार नाही. तर चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. बेल आयकॉनला प्रेस नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून या व्हिडिओचा त्यांनासुद्धा फायदा होईल. चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.